सध्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट आली आहे। मान्सूनपूर्व काळात येणाऱ्या अशा उष्णतेच्या लाटेला नवतपा म्हणतात। त्यामुळेच गेले 2 दिवस विदर्भात काही ठिकाणी 47 अंशांवर पारा गेलाय। 25 मे ते 2 जून पर्यंत नवतपाचा प्रभाव दिसून येईल। त्यामुळे उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा एकदा सूर्यनारायण कोपले आहेत। दरम्यान आज सकाळी कोल्हापूर जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला। मात्र नवतपाचे 9 दिवस संपल्यानंतर मृग नक्षत्राला सुरुवात होईल आणि वरुण राजाचं आगमन होईल अशी आशा आहे। उन्हाळा संपून लवकरच पावसाळ्याला सुरुवात होईल, पण उन्हाळा संपतानाच पुन्हा एकदा महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट आली आहे। दरवर्षी उन्हाळ्याच्या शेवटी तापमान वाढतं आणि नवतपाचा काळ सुरू होतो। नवतपा ही पारंपरिक संकल्पना असून यावर्षी 25 मे ते 2 जून या कालावधीत नवतपा असल्यानं महाराष्ट्रात उकाडा वाढलाय। परिणामी विदर्भात अगदी 47 अंशांपर्यंत तापमान गेलंय। नवतपाच्या 9 दिवसांच्या काळात सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो। त्यामुळे सूर्यकिरणांची तीव्रता वाढते आणि वर्षातील सर्वात उष्ण कालावधी निर्माण होतो। पारंपरिक मान्यतेनुसार नवतपा काळात जेवढी उष्णता असते तितका पावसाळा चांगला असतो। शिवाय शेतातील कीड रोगजंतू कमी होऊन जमिनीतील अतिरिक्त ओलावा कमी होण्यास मदत होते। त्यामुळे शेतीसाठीही नवतपाचा एक प्रकारे उपयोग होतो। नवतपाचे 9 दिवस संपल्यानंतर मृग नक्षत्राला सुरुवात होते आणि पावसाचं आगमन होतं। हवामानशास्त्रानुसार उत्तर आणि मध्य भारतातील तीव्र उष्णतेमुळे कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि अरबी समुद्र तसंच बंगालच्या उपसागरातील ओलसर मोसमी वारे भारताकडे खेचले जातात। त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला अनुकूल वातावरण निर्माण होतं। सध्या आपण सारेच जण नवतपाचा अनुभव घेत आहोत। दुसरीकडे महाराष्ट्रात प्रचंड उकाडा वाढला असताना आज सकाळी कोल्हापुरात तुरळक पाऊस झाला। विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत कोल्हापुरातील तापमान अत्यंत सुसह्य म्हणजे 34 अंशांपर्यंत आहे। यावर्षी मान्सून वेळेवर सुरू होईल अशी आशा असल्यानं उन्हाळ्यानं हैराण झालेल्या लोकांना तोच एक दिलासा आहे।